आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। कबीर साहेब जी चारही युगांमध्ये येतात। सद्गुरु पुरुष कबीर है चारों युग प्रमाण, झूठे गुरुवा मर गए हो गए भूत मसान। सतयुगामध्ये कबीर देव म्हणजे कबीर साहेब यांचे सत्सुकृत नावाने प्रकटन। तत्वज्ञानाच्या अभावाने भक्तजन अशी शंका व्यक्त करतात की विणकर म्हणजे कोष्टी रूपात कबीरजी तर विक्रम संवत 1455 म्हणजे सन 1398 मध्ये काशीमध्ये आलेले आहेत। वेदांमधील कबीर देव हे काशीचे विणकर म्हणजे कोष्टी कसे काय पूर्ण परमात्मा असू शकतील? याविषयी दास म्हणजे संत रामपाल दास यांची प्रार्थना आहे की हेच पूर्ण परमात्मा कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर वेदांच्या ज्ञानाच्याही पूर्वी सतलोकामध्ये विद्यमान होते आणि आपले वास्तविक ज्ञान म्हणजे तत्वज्ञान प्रदान करण्यासाठी चारही युगांमध्ये स्वतः प्रकट झालेले आहेत। सतयुगामध्ये सत्सुकृत नावाने, त्रेतायुगामध्ये मुनिंद्र नावाने, द्वापार युगामध्ये करुणामय नावाने आणि कलियुगामध्ये वास्तविक कबीर देव म्हणजे कबीर प्रभू नावाने प्रकट झालेले आहेत। याशिवाय ते अन्य रूप धारण करून कधीही प्रकट होतात, आपली लीला करून अंतर्धान पावतात। सर्व महर्षी व संत म्हणवून घेणाऱ्यांनी प्रभूला निराकार म्हटलेले असल्यामुळे त्यावेळी लीला करण्यासाठी आलेल्या परमेश्वर यांना प्रभुप्रेमी श्रद्धाळू ओळखू शकले नाहीत। वास्तवामध्ये परमात्मा साकार आहेत, मनुष्य सदृश शरीर युक्त आहेत, परंतु परमेश्वर यांचे शरीर धमनी म्हणजे नसा एकत्रित करून बनलेल्या पंचतत्वाच्या शरीरासारखे नाही, एक तेजोमय नूर तत्वाने बनलेले आहे। जेव्हा इच्छा होईल तेव्हा पूर्ण परमात्मा येथे प्रकट होतात। तेच सर्वांचे उत्पत्ती करता असल्यामुळे ते कधी मातेपासून जन्म घेत नाहीत। पूर्ण प्रभू कबीरजी म्हणजे कबीर देव सतयुगामध्ये सत्सुकृत नावाने स्वतः प्रकट झालेले होते। त्यावेळी गरुडजी, श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी व श्री शिवजी आदींना त्यांनी सज्ञान समजावून सांगितले होते। श्री मनु महर्षींनाही त्यांना तत्वज्ञान समजावून सांगायचे होते, परंतु श्री मनुजी यांनी परमेश्वर यांचे ज्ञान सत्य न समजता श्री ब्रह्माजी यांच्याकडून ऐकलेल्या वेद ज्ञानावर आधारित होऊन आणि स्वतःद्वारे काढलेल्या वेदांच्या निष्कर्षावरच अवलंबून राहिले। या उलट परमेश्वर सत्सुकृत जी यांचा उपहास करू लागले की आपण तर सर्व काही विपरीत ज्ञान सांगत आहात। त्यामुळेच परमेश्वर सत्सुकृत यांना वामदेव या दुसऱ्या पर्यायी नावाने संबोधले गेले। वाम याचा अर्थ उलटे, विपरीत। जसे डाव्या हाताला वाम म्हणजेच उलटा हात असेही म्हटले जाते, तसेच उजव्या हाताला सरळ हात, सुलटा हात देखील म्हटले जाते। अशा प्रकारे सतयुगामध्ये परमेश्वर कबीर देवजी सत्सुकृत नावाने आले होते। त्यावेळच्या ऋषी व साधकांना वास्तविक ज्ञान समजावून सांगत होते, परंतु ऋषींनी ते स्वीकारले नाही। परमेश्वर यांना सत्सुकृत जी ऐवजी ते वामदेव म्हणू लागले। म्हणूनच यजुर्वेद अध्याय 12 मंत्र 4 मध्ये विश्लेषण आहे की यजुर्वेदातील वास्तविक ज्ञान वामदेव ऋषी यांनी योग्य प्रकारे जाणले आणि इतरांना समजावून सांगितले। पवित्र वेदांचे ज्ञान समजून घेण्यासाठी कृपया विचार करा। जसा यजुर्वेद आहे हे एक पवित्र पुस्तक आहे, याविषयी जर कोठे संस्कृत भाषेमध्ये विश्लेषण केलेले असेल ज्यामध्ये यजुहु किंवा यजुम आदी शब्द लिहिलेले असतील तरीही पवित्र पुस्तक यजुर्वेद याचाच बोध समजला जातो। अशा प्रकारे पूर्ण परमात्मा यांचे वास्तविक नाव कबीर देव आहे। या नावाला वेगवेगळ्या भाषांमध्ये कबीर साहेब, कबीर परमेश्वर म्हटले गेलेले आहे। अनेक श्रद्धाळू शंका व्यक्त करतात की कबीर यांना कबीर कसे सिद्ध केले? व्याकरणाच्या दृष्टिकोनातून कबीरचा अर्थ सर्वज्ञ असा होतो। या दासाची म्हणजे पूर्ण संत रामपालजी महाराज प्रार्थना आहे की प्रत्येक शब्दाला कोणता ना कोणता तरी अर्थ असतोच। विषय राहिला व्याकरणाचा। भाषा प्रथम निर्माण झाली आहे, कारण वेदवाणी प्रभू यांच्याद्वारे सांगितली गेली आहे आणि व्याकरण हे नंतर ऋषींनी निर्माण केलेले आहे। त्याच्यात काही त्रुटी देखील असू शकतात। वेदांच्या अनुवादामध्ये भाषा, भाष्य, व्याकरण हे व्यत्यय आहे, अर्थात असंगत व विरुद्ध भाव आहे। कारण वेदवाणी ही मंत्रांमधील पद्यरचना आहे। जसे पलवल शहराच्या आसपासच्या व्यक्ती पलवलचा उच्चार परवर असा करतात। आता कोणी एखादा म्हणू लागला की पलवलला परवर कसे काय सिद्ध केलं, त्याप्रमाणेच कबीर वरून कबीर कसे काय सिद्ध केले
असे म्हटल्यासारखे आहे. जसे स्थानिक भाषेमध्ये पलवल शहराला परवर म्हणतात, तसेच कबीर यांना कबीर म्हटले जाते आणि वास्तविक प्रभू तेच आहेत. महर्षी दयानंदजी यांनी सत्यार्थ प्रकाश समुल्लास 4च्या पान नंबर 100 वर दयानंद मठ, दीनानगर, पंजाब येथून प्रकाशित देवरू कामाचा अर्थ देवर की कामना करना म्हणजेच दिराची कामना करणे असा केला आहे. यातील देवरू मधील वृ अक्षरातील ऋकार याचा पूर्ण र असा अर्थ लिहून देवर असे केले आहे. अशा प्रकारे कबीरचे कबीर आणि नंतर भाषा भिन्नतेमुळे कबीर लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये कोणतीच आपत्ती अथवा व्याकरणातील त्रुटी नाही. पूर्ण परमात्मा हे कबीर देव आहेत. हेच प्रमाण यजुर्वेद अध्याय 29 मंत्र 25 आणि सामवेद संख्या 1400 मध्ये देखील आहे, जे खालील प्रमाणे आहे. यजुर्वेद अध्याय नंबर 29 चा श्लोक नंबर 25 संत रामपाल दास यांच्या द्वारे भाषा भाष्य. समिद्धो अद्य मनुष्यो दुरोणे देवो देवान्य जसी जातवेदः आच वह मित्र महश्चिकित्वान् त्वं दूतः कविरसि प्रचेताः. समिद्ध अद्य मनुष्यः दुरोणे देवः देवान् यज असि जात वेदः आ च वह मित्रमः चिकित्वान् त्वं दूतः कविर असि प्रचेताः. अनुवाद. अद्य आज अर्थात वर्तमानात दुरोणे शरीररूपी महालामध्ये दुराचारपूर्वक मनुष्यः असत्य पूजेमध्ये लीन मननशील व्यक्तींना समिद्ध लावलेला अग्नी अर्थात शास्त्रविधीरहित वर्तमान पूजा जी हानिकारक आहे त्या स्थानावर देवान देवतांची देवहा देवता जातवेदः पूर्ण परमात्मा सत्पुरुष यांची वास्तविक यज पूजा असी आहे आ दयाळू मित्रमह जीवांचे वास्तविक सोबती पूर्ण परमात्मा हेच आपल्या चिकित्वान स्वस्थ ज्ञानास अर्थात यथार्थ भक्तीस दूतः संदेशवाहक रूपामध्ये वह घेऊन येणारे च आणि प्रचेता बोध करून देणारे त्वम आपण कविरसी कबीरदेव अर्थात कबीर परमेश्वर आहात. भावार्थ. ज्यावेळी पूर्ण परमात्मा प्रकट होतात त्यावेळी सर्व ऋषी व संतजन शास्त्रविधींचा त्याग करून मनमाने आचरण अर्थात पूजेद्वारे सर्व भक्त समाजाला अयोग्य मार्गदर्शन करत असतात. तेव्हा आपले तत्वज्ञान अर्थात शास्त्रोक्त विधियुक्त स्वस्थ ज्ञानाचे संदेशवाहक बनून स्वतः कबीर देव म्हणजेच कबीर प्रभू हेच येतात. संख्या नंबर 1400 सामवेद उतारचिक अध्याय नंबर 12 खंड नंबर 3 श्लोक नंबर 5 संत रामपालदास यांच्या द्वारे भाषा भाष्य. भद्रावस्था समन्यावसानो महान कविर्निर्वचनानि शंसन आवच्यस्व चमोह पूयमानो विचक्षणो जागरो वीर देववितौ. भद्रा वस्त्रा समन्या वसानः महान कविर निवचनानि शंसन आवचस्व चमोह पूयमानः विचक्षणः जागृविः देव वितौ. अनुवाद. विचक्षणः चतुर व्यक्तींनी आवच्यस्व आपल्या वचनांद्वारे म्हटलेले असते की जे आम्ही प्रवचन करतो त्याचे अनुसरण करा. त्या चतुर व्यक्तींनी पूर्ण ब्रह्म यांची पूजा न सांगता अन्य उपासनेचे मार्गदर्शन करून अमृताच्या स्थानी पूयमानः अन्य उपासनारूपी पू किंवा घाण जसे भूत प्रेत पूजा पितृपूजा 3 गुणांची रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिवशंकर आणि ब्रह्मकालपर्यंतची पूजा याचे चमोह आदरयुक्त आचमन करवून घेत आहेत. अर्थात शास्त्रविरुद्ध अयोग्य ज्ञान समाप्त करण्यासाठी भद्रा परम सुखदायक महान कबीर अर्थात पूर्ण परमात्मा कबीर वस्त्रा सहशरीर साधारण वेशभूषेमध्ये अर्थात वस्त्र याचा अर्थ वेशभूषा असा आहे. संत भाषेमध्ये याला चोला असेही म्हणतात. चोला याचा अर्थ शरीर असा होतो. एखाद्या संताचा मृत्यू झाल्यावर चोला किंवा शरीररूपी वस्त्राचा त्याग करून गेले असे म्हणतात. समन्या आपल्या सतलोकीच्या शरीरासारखे दुसरे कमी तेजपुंजाचे शरीर धारण करून वसानहा सर्वसामान्य व्यक्तीसारखे जीवन जगून काही दिवस या संसारामध्ये अतिथीसारखे वास्तव्य करून निवचनाने आपल्या शब्दावली कबीरवाणी आदींच्या माध्यमातून सज्ञानाचे शंसन वर्णन करून देव पूर्ण परमात्मा यांच्या वितव
लपून राहिलेल्या सगुण निर्गुण ज्ञानरूपी धनास जागृविही जागृत करतात। भावार्थ, जसे यजुर्वेद अध्याय 5 मंत्र 1 मध्ये म्हटले आहे की अग्नेहे तनुहु असि, म्हणजे परमेश्वर सहशरीर आहेत। विष्णवे त्वा सोमस्य तनुहु असि, म्हणजे त्या अमर प्रभूंचे पालन पोषण करण्यासाठी अन्य शरीर आहे, जे अतिथी रूपामध्ये काही दिवस या संसारामध्ये येतात। अज्ञानामुळे झोपलेल्या प्रभुप्रेमींना तत्वज्ञानाने जागे करतात। हेच प्रमाण या मंत्रामध्ये आहे की काही कालावधीसाठी पूर्ण परमात्मा कबीर देव म्हणजे कबीर प्रभू आपले रूप बदलतात। सर्वसामान्य व्यक्तीसारखे रूप घेऊन पृथ्वी मंडलावर प्रकट होतात आणि कबीर निर्वचनानी शंसन म्हणजे कबीरवाणी बोलतात। या माध्यमातून ते तत्वज्ञानास जागे करतात व त्यावेळी महर्षी म्हणून घेणारे चतुर प्राणी मिथ्या ज्ञानाच्या आधारावर शास्त्रविधीनुसार सत्य साधनारूपी अमृताच्या जागी शास्त्रविधीरहित पूजारूपी पू किंवा घाणेस श्रद्धेसह आचमन करून म्हणजे पूजा करून घेत असतात। त्यावेळी पूर्ण परमात्मा स्वतः प्रकट होऊन तत्वज्ञानाद्वारे शास्त्रविधीनुसार साधनेचे ज्ञान प्रदान करतात। यजुर्वेद अध्याय 5 मंत्र 1। अग्नेहे तनुहु असि विष्णवे त्वा सोमस्य तनुहु असि, विष्णवे त्वा अतिथेः अतिथ्यम असि, विष्णवे त्वा श्येनाय त्वा सोमभृते विष्णवे त्वा अग्नये त्वा रायः पोषदे विष्णवे त्वा। अनुवाद, या मंत्रामध्ये परमेश्वर यांच्या दोन स्थितींचे वर्णन आहे। एका स्थितीत वरील लोकांमध्ये परमेश्वर तेजोमय शरीर युक्त आहे। दुसऱ्या स्थितीमध्ये परमेश्वर ऋषी किंवा संताच्या वेशभूषेमध्ये साधारण व्यक्तीप्रमाणे शरीर धारण करून सर्व आत्म्यांचा सांभाळ करतात। जसे अतिथी अर्थात पाहुणे येतात, अतिथीचा भावार्थ आहे की ज्याच्या येण्याची तारीख पूर्व निर्धारित नाही असा। परमात्मा यांच्या अतिथी म्हणजे पाहुण्या रूपात येण्याच्या सुद्धा दोन स्थिती आहेत। जसे 1. परमेश्वर काही वेळ संसारामध्ये राहून साधारण व्यक्तीप्रमाणे जीवन व्यतीत करून आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार करतात। जसे परमेश्वर कबीर रूपात प्रकट होऊन बनारस म्हणजे काशी शहरात 120 वर्षे राहिले। अचानक कमळाच्या फुलावर शिशु रूपात प्रकट झाले, नंतर बाललीला करत मोठे झाले। 120 वर्षे संसारात अतिथी म्हणजे पाहुण्या रूपात राहून सहशरीर सतलोकात म्हणजे आपल्या मूळ स्थळी गेले। दुसरी स्थिती अशी आहे की परमेश्वर अचानक संत ऋषी रूपात किंवा अन्य साधारण मनुष्य रूपात प्रकट होऊन आपल्या विशेष भक्ताला दर्शन देतात, त्याला तत्वज्ञान समजावून आपल्या सतलोकाचे दर्शन करून परत सोडतात। नंतर तो परमभक्त त्या पूर्ण परमेश्वर यांचा डोळ्यांनी पाहिलेला महिमा वर्णन करतो। त्याला गरुड म्हणजे बाज पक्षी किंवा अलल पक्षाप्रमाणे क्रिया सांगितली आहे। जसा गरुड म्हणजे बाज पक्षी अतिशीघ्रतेने अन्य पक्षावर झडप मारतो, त्याला अतिशीघ्रतेने घेऊन जातो, अशाच प्रकारे एका अलल पक्षाशी आकाशात हवेत राहणारा तुलना केली आहे, जो अतिवेगाने खाली येतो आणि हत्तींना उचलून त्याच वेगाने परत आकाशात घेऊन जातो। जसे परमेश्वर अचानक प्रकट होऊन संत नानकजी यांना बेई नदीच्या काठी भेटले, सचखंड अर्थात सतलोकाचे दर्शन करून तिसऱ्या दिवशी अचानक पृथ्वीवर सोडले। त्यानंतर संत नानक साहेबजी यांनी पूर्ण परमेश्वर यांचा महिमा जसा डोळ्यांनी पाहिला तसे गुणगान केले आहे, जे त्यांची अमृतवाणी श्री गुरुग्रंथ साहेब मधील मेहला पहला मध्ये विद्यमान आहे। या प्रकारे सन 1727 मध्ये संत गरीबदास जी यांना गाव छुडानी जिल्हा झज्जर हरियाणा राज्य येथे नला नावाच्या शेतात परमेश्वर जिंदा महात्मा म्हणजे एका संताच्या रूपात भेटले। सतलोक दाखवून त्याच दिवशी त्यांना परत पृथ्वीवर सोडले। त्यानंतर संत गरीबदास साहेबजी यांनी परमेश्वर यांचा महिमा जसा डोळ्यांनी पाहिला तसा वर्णन केला आहे, जो त्यांची अमृतवाणी सद्ग्रंथ वाणी गरीबदास मध्ये विद्यमान आहे। याप्रमाणे संत दादू साहेबजी यांना भेटले, संत मलुकदास साहेबजी यांना भेटले, संत धर्मदास साहेबजी यांना भेटले, संत घिसादास साहेबजी यांना भेटले, हजरत मुहम्मद साहेबजी यांना भेटले, राजा अब्राहिम अधम सुलतान यांना भेटले। इतर अनेक महात्म्यांना पूर्ण प्रभू अतिथी रूपात दुसऱ्या पद्धतीने भेटले। आपल्या यथार्थ आध्यात्मिक ज्ञानाचा म्हणजे तत्वज्ञानाचा प्रचार केला आणि आपल्या आत्म्यांचे कल्याण केले। आचार्य स्वामी रामानंदजी यांना भेटले आणि त्यांना सतलोकाचे दर्शन करविले। आचार्य स्वामी रामानंदजी यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या पूर्ण परमेश्वर कबीरजी यांच्या महिम्याचं वर्णन केलं आहे।
दोहू ठोर है एक तू भया एक से दो, हे कबीर हम कारणे आये हो मग जोय. स्वामी रामानंदजी म्हणाले, हे कबीर परमेश्वर, आपण वरच्या लोकात तेजोमय शरीरामध्ये तसेच येथे दोन्ही स्थानी आपणच आहात. आमच्यासाठी आपण एवढे अंतर चालून आले आहात. अग्ने हे स्वयंप्रकाशित परमेश्वर, तनुहू सहशरीर असी आहेत. अर्थात परमेश्वर यांचे शरीर तेजोमय आहे. विष्णवे सर्व लोकांमधील आत्मा यांच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी अर्थात पालन पोषण करण्यासाठी त्या सोमस्य अमर पुरुषाचं अर्थात अविनाशी परमात्मा यांचं तनुहू शरीर असी आहे. सोम पुरुष अर्थात अमर प्रभू तीनही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतात. ते अतिथी रूपामध्ये प्रवेश करतात अर्थात अचानक प्रकट होतात. ज्याही कोणाच्या आगमनाची तिथी पूर्व निर्धारित नसेल त्याला अतिथी अर्थात पाहुणा म्हटले जाते. त्या परमेश्वर यांचे विष्णवे तीनही लोकांमध्ये प्रवेश करून पालन पोषण करण्यासाठी आगमन होते. अतिथी रूपामध्ये प्रकट झालेले परमेश्वर अतिथ्यम आतिथ्य अर्थात पूजेच्या योग्य असी आहेत. त्या परमात्मा यांचे आगमन विष्णवे पालन करण्यासाठी, सोमभृते अमर सुख प्रदान करण्यासाठी अर्थात पूर्ण मोक्षाचा मार्ग प्रदान करून भक्तिरूपी अमृताने परिपूर्ण करण्यासाठी दोन प्रकारांनी होते. एकतर त्या परमात्मा यांचे आगमन विष्णवे काही काळ संसारात व्यापक होण्याकरता अर्थात संसारात माणसासारखी लीला करून जीवन जगून पुण्य आत्म्यांना तत्वज्ञान प्रदान करण्यासाठी तसेच सर्व सुविधा प्रदान करण्यासाठी होतो. जसे परमेश्वर चारही युगांमध्ये लीला करण्यासाठी बालक रूपात प्रकट होऊन वेळेनुसार साधारण व्यक्तीसारखं वयस्कर होऊन काही काळ या संसारामध्ये राहतात. कलियुगामध्ये पूर्ण परमात्मा कबीर नावाने काशी शहरामध्ये कमळ पुष्पावर इसवी सन 1398 प्रकट झाले आणि 120 वर्षे संसारात राहिले. मग सहशरीर सतलोकी परतले. दुसऱ्या प्रकारे त्या परमात्मा यांचे आगमन शेन पक्षाप्रमाणे त्वरितच परतण्यासाठी होते. जसे गरुड पक्षी व अलल पक्षी आपल्या आहारासाठी इतर प्राण्यांवर अत्यंत त्वरेने झडप घालतात तसेच त्याला घट्ट पकडून त्वरित परततात. अशाच प्रकारे दुसऱ्या स्थितीमध्ये परमात्मा अज्ञान निद्रेमध्ये झोपलेल्यांना जागे करण्यासाठी अचानक प्रकट होतात. आपल्या विशेष भक्ताला तत्वज्ञानाचा उपदेश देतात. त्याला आपल्यासोबत आपल्या निजधामी सतलोकमध्ये घेऊन जातात. तिथले सर्व दृश्य दाखवून भक्ताला पुन्हा पृथ्वी लोकामध्ये सोडून देतात. त्यानंतर तो परमात्मा प्राप्त भक्त डोळ्यांनी पाहिलेला परमात्मा यांच्या महिम्याचं वर्णन करतो. जसे संत नानकजी यांना बेई नदीवर भेटले. त्यांना सचखंड अर्थात सतलोकी घेऊन गेले. 3 दिवसानंतर त्याच नदीवर पुन्हा सोडून दिले. जसे संत गरीबदासजी यांना चुडानी गाव जिल्हा छज्जर हरियाणा प्रांतामध्ये भेटले. तसेच त्यांना सतलोकी घेऊन गेले आणि काहीच तासानंतर पुन्हा पृथ्वीवर सोडून दिले. उपरोक्त दोन्ही महात्मा यांनी परमेश्वर यांच्या महिम्याचं डोळ्यांनी पाहिलेलं चित्र वर्णन केले, जे त्या दोन्ही संतांच्या अमृतवाणीमध्ये विद्यमान आहे. त्या समर्थ परमेश्वर यांच्या लीला आहेत, ज्या ते अग्नये स्वतेज युक्त राहण्यासाठी लीला करतात. त्यांचे विष्णवे सर्व लोकांमध्ये प्रवेश करून पालन पोषण करण्यासाठी आगमन होते. रायहा पोषदे, तो कुळाचा मालकच सर्वांचा पालन करता आहे. सर्व लीला आपल्या प्राण्यांच्या समृद्धीसाठीच करतो. पवित्र ऋग्वेदाच्या खालील मंत्रामध्येही परमात्मा यांची ओळख सांगितलेली आहे की जेव्हा ते पूर्ण परमात्मा काही काळ संसारामध्ये लीला करण्यासाठी येतात तेव्हा शिशुरूप धारण करतात. त्या पूर्ण परमात्म्याचे पालन पोषण अज्ञ धेनवहा कुमारी किंवा न व्यालेल्या गायीद्वारे होते. नंतर ते लीला करून मोठे होतात तेव्हा आपल्या प्राप्तीचा व सतलोकी जाण्याच्या अर्थात पूर्ण मोक्ष मार्गाचे तत्वज्ञान कबीरगिरभीही कबीरवाणीद्वारे कवितांद्वारे सांगतात. त्यामुळे त्यांना प्रसिद्ध कवी म्हणून संबोधले जाते. परंतु तेच स्वयं कबीरदेव पूर्ण परमात्माच असतात, जे तिसऱ्या मुक्तिधामी सतलोकात राहतात. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 9 तसेच सूक्त 96 मंत्र 17-18. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 9. अभि इमम अज्ञा उत श्रीणांत धेनवः शिशुम सोममिंद्राय पातवे. अभि इमम अज्ञाः उत श्रीणन्ति धेनवः.
शिशुम सोमम इंद्राय पातवे. अनुवाद. उत विशेष करून इमम या शिशुम बालक रूपामध्ये प्रकट, सोमम पूर्ण परमात्मा अमर प्रभूची, इंद्राय सुखसुविधांद्वारे अर्थात खाण्यापिण्याद्वारे जी शरीराची वृद्धी होते त्यांच्या, पातवे वृद्धीसाठी, अभि पूर्णपणे, अज्ञाधेन वहा जी गाय गोऱ्याद्वारे कधीही परेशान केली गेली नाही, अर्थात कुमारी गायीच्या, श्रीणंती दुधाने पालन पोषण होते. भावार्थ, पूर्ण परमात्मा अमर पुरुष जेव्हा लीला करीत बालक रूप धारण करून स्वतः प्रकट होतात त्यावेळी कुमारी गाय आपोआप दूध देते, ज्यामुळे त्या पूर्ण प्रभूंचे पालन पोषण होते. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 17. शिशुम जज्ञानम हर्यतम मृजंती शुंभंती वहिन मरुतः गणेन. कविर्गिरिभी काव्येना कवीर संत सोमः पवित्रम अत्येति रेभन. अनुवाद. पूर्ण परमात्मा हर्य शिशुम मनुष्याच्या बालकाच्या रूपामध्ये जज्ञानम जाणून बुजून प्रकट होतात आणि आपले तत्वज्ञान तम त्यावेळी मृजंती निर्मळपणे, शुभंती उच्चारण करतात, वहीन प्रभुप्राप्तीचा विरहाग्नी लागलेल्या, मरुतः वायूसारख्या शीतल भक्त, गणेन समूहासाठी, काव्येना कवित्व भावाने, कवितांद्वारे, पवित्रम अत्येती अत्याधिक निर्मळतेसह, कविर्गिरभी कविरवाणी म्हणजेच कबीरवाणीद्वारे, रेभन उंच स्वरात संबोधन करून सांगतात. कवीर संत सोमः ते अमर पुरुष अर्थात सत्पुरुष हेच संत अर्थात ऋषींच्या रूपामध्ये स्वतः कवीरदेवच असतात, परंतु त्या परमात्मा यांना न ओळखता कवी असे म्हणू लागतात. भावार्थ, वेद बोलणारा ब्रह्म म्हणत आहे की विलक्षण मनुष्याच्या बालक रूपामध्ये प्रकट होऊन पूर्ण परमात्मा कबीरदेव आपल्या वास्तविक ज्ञानास आपल्या कबीरगिरभिही म्हणजेच कबीरवाणीद्वारे निर्मळ ज्ञान आपल्या हंस आत्मा यांना म्हणजेच पुण्यात्मे अनुयायांना कवी रूपामध्ये कविता लोकोक्तींद्वारे संबोधन करून म्हणजेच उच्चारण करून वर्णन करतात. ते स्वतः सत्पुरुष कबीरच असतात. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 18. ऋषिमनाय ऋषिकृत स्वर्षः सहस्राणिथः पदवीः कवीनाम. तृतीयम धाम महिषः सीशा संत सोमः विराजमानु राजते स्तुभ. अनुवाद. वेद सांगणारा ब्रह्म म्हणत आहे की जे पूर्ण परमात्मा विलक्षण बालकाच्या रूपामध्ये येऊन कवीनाम प्रसिद्ध कवीची पदवी उपाधी प्राप्त करून म्हणजेच एक संत किंवा ऋषीची भूमिका करतात त्या ऋषिकृत संत रूपामध्ये प्रकट झालेल्या प्रभूंद्वारे रचलेल्या सहस्राणिथः हजारो वाणी ऋषिमना संत स्वभावाच्या व्यक्ती अर्थात भक्तांसाठी स्वर्षाः स्वर्गतुल्य आनंददायक असतात. संत सोमः ऋषी संत रूपामध्ये प्रकट झालेले ते अमर पुरुष अर्थात सत्पुरुषच असतात. ते पूर्ण प्रभू. तृतीया तिसरे धाम मुक्तिलोक म्हणजेच सतलोकाच्या, महिषः सुदृढ पृथ्वीला, सीशा स्थापित करून, अनु त्यानंतर मानव सदृश संत रूपामध्ये, स्तूप घुमटात उंच टेकडी रूपी सिंहासनावर, विराजमनु राजती उज्ज्वल स्थूल आकारामध्ये अर्थात मानव सदृश शरीरामध्ये विराजमान आहेत. भावार्थ, 17व्या मंत्रामध्ये म्हटले आहे की कबीरदेव शिशुरूप धारण करतात, लीला करत करत मोठे वृद्धिंगत होतात, तत्वज्ञानाचे वर्णन कवितांद्वारे केल्या कारणाने कवीची पदवी प्राप्त करतात, अर्थात त्यांना कवी असे संबोधले जाऊ लागते. वास्तविक ते पूर्ण परमात्मा कबीरच म्हणजे कबीर प्रभू आहेत. त्यांनी रचलेली अमृतवाणी कबीरवाणी कबीरगिरभी म्हणजे कबीरवाणी म्हणून संबोधली जाते, जी भक्तांसाठी स्वर्गतुल्य सुखदायी असते. तेच परमात्मा तिसरे मुक्तिधाम म्हणजे सतलोकाची स्थापना करून एका घुमटामध्ये सिंहासनावर तेजोमय मानव सदृश शरीरामध्ये आकार स्वरूपात विराजमान आहेत. या मंत्रामध्ये तिसरे धाम हे सतलोकास म्हटले आहे. जसे पहिला ब्रह्मलोक जे 21 ब्रह्मांडांचे क्षेत्र आहे, दुसरा परब्रह्मलोक जे 7 संख ब्रह्मांडांचे क्षेत्र आहे आणि तिसरा परम अक्षर ब्रह्म अर्थात पूर्ण ब्रह्म यांचे ऋतुधाम म्हणजे सतलोक आहे.